जय शिवराय मंडळी. मी पत्रकार अमृत झांबरे. तुम्हाला एकनिष्ठता काय असते हेच आज पाहायला मिळेल. कारण मी आज आहे अशा व्यक्तिमत्वासोबत, म्हणजे 2000 सालापासून एकनिष्ठ त्यांचं पूर्ण कुटुंब एकाच पक्षासोबत, आज तेही कार्यरत असताना एकाच पक्षासोबत, अनेक सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा हातभार आहे. शिरूरच्या अनेक चांगल्या चांगल्या कामांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. आज असं व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे. आणि केशव लोखंडे साहेब आज आपल्यासोबत आहे. तर मला सांगा, राजकारणात कधीपासून तुम्ही आलात? नमस्कार. मी लोखंडे केशव संपत. माझा जन्म 1993 झाला आहे आणि माझा जन्मच समाजकार्यासाठी झाला असं मला वाटतं. कारण शालेय जीवनापासूनच शालेय जीवनापासूनच मी समाजकार्याची मला आवड आहे आणि शाळेत असताना सुद्धा मी आमच्या शाळेच्या विविध गोष्टींमध्ये मी त्या ठिकाणी सहभाग घेत होतो. आणि माझ्या वडिलांचं शालेय शिक्षणापासून सुद्धा समाजामध्ये त्या ठिकाणी म्हणजे कॉलेजच्या लाईफमध्ये सुद्धा विद्यार्थी परिषदेमध्ये त्यांनी काम केलंय. बरोबर. विद्यार्थी चळवळीमध्ये त्यांचा कायम भाग होता. त्याच्यानंतर सामाजिक जे काही समाजामध्ये जे प्रश्न उद्भवतात त्यासाठी कायमच त्यांनी आवाज उठवलेला आहे. आणि संघाच्या कुशीमध्ये वाढल्यानंतर 2002 मध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर त्या ठिकाणी शिरूर शहरामध्ये सर्वप्रथम त्या ठिकाणी त्यावेळेस त्यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. हो. आणि मग तिथूनच माझा मी त्या दरम्यान सुद्धा मी खूप लहान होतो. पण तरी सुद्धा मी शाळेत जाऊन सुद्धा घरी आल्यानंतर वडिलांचा प्रचार करायला त्या गाडीमध्ये जायचो. आणि तेव्हापासून मला राजकारणाची आवड निर्माण झालेली. आणि मग तेव्हापासून मला म्हणजे कुठला पक्ष असतो, काय असतं आणि कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जातो हे असं त्या ठिकाणी त्यावेळेस कळालं होतं मला. आणि मग त्यानंतर शाळेमध्ये असताना सुद्धा म्हणजे कॉलेज लाईफमध्ये माझ्या असताना कॉलेजच्या पण वेगवेगळ्या विषयावर मी हात कायम घालत आलो. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर त्या ठिकाणी प्रिन्सिपल सोबत त्या ठिकाणी भांडलोय किंवा जिथं कुठं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्रास झाले किंवा माझ्या मित्रांना त्रास झाले त्या ठिकाणी आपण नेहमी आवाज उठवलेला आहे. मग पुण्यामध्ये त्या ठिकाणी मी गेल्यानंतर एच. व्ही. देसाई कॉलेजमध्ये त्या ठिकाणी मी पुढच्या शिक्षणासाठी मी गेलो होतो 12वी नंतर. त्या ठिकाणी योगायोगाने मला विद्यार्थी परिषदचे काही कार्यकर्ते मित्र मला भेटले आणि ते भेटल्यानंतर मी पुण्यामध्ये जाऊन सुद्धा कॉलेजचं मी हेड होतो विद्यार्थी परिषदचा. आणि मग त्या दरम्यान सुद्धा तिथं मी संघाच्या कुशीत त्या ठिकाणी राहिलो. मला तिथं संघाची पण जोड भेटली आणि विद्यार्थी परिषदची जोड भेटली. आणि विद्यार्थी परिषदचं काम करत असताना वेगवेगळ्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी आपण भाग घेतला पुण्यामध्ये जाऊन. आणि ते झाल्यानंतर मग मी माझ्या कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर मी शिरूरमध्ये त्या ठिकाणी आलो. शिरूरमध्ये आल्यानंतर पुन्हा परत तीच गत की बाबा आल्यानंतर मला पुन्हा आता पप्पा त्यावेळेस राजकीय भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत होते. पण आता व्यवसाय करत असताना मुलांचे शिक्षण त्या ठिकाणी करायचे आणि हे सगळं करत असताना एक थोडा स्पॅन गेला आणि मग पप्पा थोडे राजकीय ह्याच्यातून थोडेसे बाजूला झाले होते. म्हणजे मुख्य प्रवाहात नव्हते. म्हणून मी ज्यावेळेस शिरूरमध्ये आलो त्यावेळेस इतर त्यांचे जे काही सहकारी मित्र होते त्यांची अपेक्षा होती की बाबा आता केशवने या ठिकाणी राजकारणामध्ये यायला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी मग मी 2014 मध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा मला युवा मोर्चाचा असं अध्यक्ष असं त्या ठिकाणी त्यांनी जबाबदारी दिली. ती जबाबदारी दिल्यानंतर मी म्हणजे मला तशी आवड असल्यामुळं त्या पदासाठी त्या जबाबदारीसाठी मी न्याय देण्याचा प्रयत्न केला मुख्यपणे. मग 2014 ते 2014 आणि 15 या 2 वर्षामध्ये न भूतो न भविष्य असं एखाद्या युवा कार्यकर्त्यांनी काम करावं असं काम मी त्या ठिकाणी केलं. कारण सारखंच मला मला देखवतच नव्हतं शिरूरमधल्या काही गोष्टी की हे व्हायला पाहिजे, ते हे नाही व्हायला पाहिजे, या लोकांना ही सुविधा भेटली पाहिजे. या सर्व गोष्टींवर मी सातत्याने भांडत होतो. आणि यासाठी मला माझे सर्व मित्र परिवाराने माझे जेवढे युवा मोर्चाचे कार्यकर्ते होते त्या ठिकाणी त्यांनी मला साथ दिली. आणि मग असा प्रवास माझा खूप चांगला गेला हे 2 वर्षाचा. आणि माझा या कमी वयात आणि भारतीय जनता पार्टीचं आमचं घराणं नेहमीच त्यांच्यासोबत असल्यामुळं आणि असा चांगला कार्यकर्ता भेटल्यानंतर पार्टीने 2016 मध्येच म्हणजे माझ्या वयाच्या 22व्या वर्षी 23व्या वर्षी मला त्या ठिकाणी पक्षाने भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस केंद्रात राज्य सत्तेत होती म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. असं असताना एका 22व्या वर्षाच्या मुलाच्या हातात भारतीय जनता पार्टी धुरा त्या ठिकाणी दिली मुख्य ह्याची. आणि हीच माझी पोचपावती होती या 2 वर्षाची कामाची. आणि माझ्या वडिलांनी जे काही आतापर्यंत काम केलं होतं भारतीय जनता पार्टीमध्ये यांचं सगळ्यांचं क्रेडिट म्हणून मला त्या ठिकाणी पार्टीने एक बक्षीस दिलं. आणि त्याचे सुद्धा मी
2016 मध्ये पुन्हा एकदा निवडणुका लागल्या 2016 मध्ये. बरोबर. त्या दरम्यान सुद्धा आपण एकनिष्ठ पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा कसा घराघरामध्ये कमळ पोहोचेल आणि कसं त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना न्याय भेटेल, जे माझ्यासोबत काम करतात त्यांना सुद्धा ही निवडणूक लढवण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आणि म्हणून सातत्याने आपण त्या ठिकाणी भांडत होतो आणि भारतीय जनता पार्टीचं पॅनल या ठिकाणी आपण उभं करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. माननीय आमदार लोकनेते बाबूरावजी पाचन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली. बरोबर. आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा शिरूर शहरामध्ये इतिहासात एखाद्या कोणत्या पक्षाच्या चिन्हावर दोन एखादे उमेदवार निवडून आले. मग त्यामध्ये नितीनदादा पाचडणे असतील, संदीपजी गायकवाड असतील, हे त्या ठिकाणी निवडून आले कमळ चिन्हावर. आणि त्यावेळेस झाली. त्याच्या आधी सुद्धा फक्त आपल्या कमळाचे चिन्ह भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष त्यावेळेस झाले होते 2007 मध्ये. असा भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे. आता या ठिकाणी मी पुन्हा एकदा निवडणुकीच्या सामोरे जातोय. आता हे सगळं तुमचा हा खूप मोठा प्रवास होता. तर याच्यामधून आता पक्ष तुम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट करतोयच, तुम्ही सांगितल्याप्रमाणे. आता तुमचा जो व्यवसाय आहे गायत्री डेअरी नावाने, तो आपल्याच म्हणजे तो मुख्य बाजारपेठेमध्ये आहे, बरोबर? पण ह्याच्यामध्ये मला म्हणायचंय काय, की तिथंच भाजी मार्केटचा वगैरे अनेक भाग आहे. नॉन-व्हेज वगैरे त्याच भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये सेल केलं जातं. पण नॉन-व्हेज खाणारा आणि व्हेजिटेरियन वर्ग हा थोडासा वेगळा-वेगळा आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय कराल का बाबा त्यांची तिथं अशी चलबिचल नाही झाली पाहिजे? आता आपण मुख्य बाजारपेठेमध्ये या ठिकाणी व्यवसाय करतो मी. हं, आणि लहानाचा मोठा मी त्या ठिकाणीच झालो. आणि सातत्याने मी पण त्या ठिकाणी माझ्या आईसोबत जायचो. हं. स्वतः वैयक्तिक मी त्या ठिकाणी भाजी मंडईमध्ये काही ना काही आणायला जात असतो. मी हे नेहमीच पाहतो, की आतमध्ये आपण एंट्री केल्यानंतर नॉनव्हेजचे दुकान, चिकन मटनचे दुकान त्या ठिकाणी सुरुवातीला एंट्रीलाच आहे. हं, हं. आणि लगेच त्या ठिकाणी भाजीपाले सगळे बसले म्हणजे खेडोपाड्याचे लोक जे आलेले असतात हं. विक्रीसाठी, त्या ठिकाणीच ते तिथे बसलेले असतात. बरोबर. ते घेत असताना मला सुद्धा त्या ठिकाणी एकदम खूप असं वेगळं वाटतं. नाही बाबा इथं अरे असं नाही पाहिजे नाही. हं, हं. कारण आम्ही सुद्धा व्हेजिटेरियन फॅमिलीमध्ये मोडतो. पण व्हेज, नॉन-व्हेज दोन्ही सगळं चालतं. पण एक व्हेजिटेरियन जैन समाज या ठिकाणी आपल्या शिरूर शहरामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रमाणात आहे. आणि शिरूर शहराला मिनी राजस्थान असं नाव सुद्धा आहे. हां, हां. तर ते आहे. असताना त्या ठिकाणी अनेक नागरिकांचे त्या ठिकाणी अशी समजते की बाबा या शिरूर शहरामध्ये आम्ही व्हेज, नॉन-व्हेजचं मार्केट जर वेगळं असेल तर आम्हाला त्याचा चांगला उपयोग होईल. हं, हं, हं. म्हणून माझी पण अशी इच्छा आहे की आता येणाऱ्या काळामध्ये आपलं जे व्हेजिटेरियनचे मार्केट आहे, हं, हं. ते एक चांगल्या पद्धतीने आपण नवीन सुशोभीकरण करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू. आणि त्या ठिकाणचे जे काही चिकन मार्केट, मटन मार्केट जे काही असतील तिथं, मच्छी मार्केट आणि चिकन मार्केट, तर ते ठिकाणी एक वेगळ्या ठिकाणी स्थलांतर करून किंवा त्याच्याच असं आजूबाजूला कुठेतरी स्थलांतर करून हं, हं. नागरिकांना असं कुठल्याही प्रकारचं हे नको व्हायला, की आम्ही चांगलं म्हणजे एका गलिच्छ ठिकाणी आलेलो आहे, की नाही व्हेज नॉनव्हेजच्या ठिकाणी. ओके, ओके. हां, तर हां. चांगल्या ठिकाणी आल्यानंतरची भावना त्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन म्हणजे जे काही सभागृहामध्ये सहकारी असतील, त्यांना सोबत घेऊन त्यांच्यासमोर हा विषय मांडून येणाऱ्या काळामध्ये चिकन मार्केट, मटन मार्केटचा थोडंसं वेगळा विषय म्हणजे वेगळ्या ठिकाणी स्थलांतर करून हं, आणि हं. व्हेज नॉन मार्केटसाठी एक चांगली बिल्डिंग उभारून करून त्या ठिकाणी सोय केली जाईल असं मला वाटतं. आता शिरूरचा पाणी प्रश्न खूप मोठा आहे. त्याच्यावरती काय आवाज उठवाल? आता शिरूरचा पाणी प्रश्न हा गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित आहे. प्रलंबित. म्हणजे माझ्या माहितीनुसार. आणि बरोबर. त्यासाठी मी सन्माननीय सभागृहनेते प्रकाश भाऊ दाढीवाल यांची सुद्धा मी त्या ठिकाणी चर्चा केली होती मागच्या वेळेस. कारण हं. त्यावेळेस नुकताच ज्यावेळेस तो पाणी प्रश्न होता, हं. की म्हणजे शिरूरचं पाणी आजच्या घडीत सुद्धा पिण्याच्या लायकीचं नाहीये. नाही. अंघोळीला सुद्धा काही जण वापरू शकत नाही, अशा पद्धतीने असं त्याचा वास येतो. हं. यासाठी मी 2016 मध्येच त्या ठिकाणी 15-16च्या दरम्यान सन्माननीय प्रकाश दाढीवाल आणि सीओ साहेब जे होते त्यावेळेस त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेले आहेत, की बाबा बरोबर आहे. शिरूर शहर म्हणजे आपल्या लोकांना त्या ठिकाणी शुद्ध पाणी प्यायला भेटलं पाहिजे, हं. नाही का? आता सन्माननीय प्रकाश दाढीवाल या ठिकाणी म्हणजे उद्योगपती आहेत. त्यांचं स्वतःचं ब्रँड आहे ऑक्सिज. हं, तर हं. त्यांचं आता येणाऱ्या काळामध्ये मी कशी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा अनुभवचं हे घेऊन आम्ही शिरूर शहरामध्ये आत्ता जे आपण शिरूर शहराची पाणीपट्टी आहे, हं, ती हं. सर्वात जास्त आहे महाराष्ट्रामध्ये. हं, हं. ₹2300. तर ती सुद्धा कमी कशी करता येईल, ओके. याचा सुद्धा आपण प्रयत्न करणार. आणि पाणीपट्टी एवढी जास्त असून सुद्धा आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की आरो प्लांट्स उभे केले. हो. पण ते आरो प्लांट्स पाणीपट्टी भरून सुद्धा फक्त प्यायच्या पाण्यावर जर दरवर्षी एक 3,500 ते ₹4,000 प्रत्येक घर जर खर्च करत असेल फॅमिली, हं, तर हं. तो एक कुठेतरी नगरपालिकेचं नाकर्तेपणाच आहे असं मला वाटतं. पॉइंट. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व नागरिकांना कशा पद्धतीने स्वच्छ पाणी आहे त्या पाणीपट्टीमध्येच उपलब्ध कशी करून देते यासाठी आपण 100% प्रयत्न करणार. आणि त्यासाठी सन्माननीय आपलं फडणवीस साहेब या ठिकाणी आम्हाला सर्व सहकार्य करतील असं मला वाटतं. वाटतं. जसं तुम्ही पाणीपट्टीबद्दल बोललात, तसं घरपट्टीचा पण प्रश्न खूप मोठा आहे. त्याबद्दल काय सांगाल?
घरपट्टी देखील आपल्या इथं म्हणजे जेवढ्या मोठ्या प्रमाणात जो घरपट्टी आहे आपल्याला, हम्म, हम्म, त्या प्रमाणामध्ये सोयी-सुविधा आपल्याला उपलब्ध होत नाही. बांधकाम हम्म, करत असताना म्हणा किंवा इतर काही गोष्टी. हम्म, हम्म, त्यामुळं या संदर्भात सुद्धा आपण सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी त्या ठिकाणी बोलणार आहे, की बाबा आमच्या गावामध्ये अशा पद्धतीचे घरपट्टी आणि पाणीपट्टीचा मोठा प्रश्न आहे. तो त्या ठिकाणी मार्गी लावावा. हम्म, आणि हम्म. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कशा पद्धतीने कमी करता येईल याचा प्रयत्न करू. प्रयत्न करा. बऱ्याच दिवसापासून क्रीडांगणाचा प्रश्न प्रलंबित आहे, त्याबद्दल काय सांगाल? शिरूर शहरामध्ये खरं तर तरुणांसाठी आणि लहान मुलांसाठी क्रीडांगण नाही आहे. मला नाही. याची कारण मी सुद्धा एक क्रिकेट प्रेमी आणि स्पोर्ट्समॅन आहे. हा, हा. तर मला देखील असं वाटतं, की आपल्या गावातल्या लोकांसाठी त्या ठिकाणी नागरिकांसाठी आणि मुलांसाठी त्या ठिकाणी क्रीडांगण असावं. तर अशी एखादी चांगली मुख्य जागा बघून शासनाच्या माध्यमातून कसं आपल्याला क्रीडांगण त्या ठिकाणी उभं करता येईल यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. सरकारी शाळांचा काय प्रश्न आहेत? बऱ्याच सरकारी शाळांना नावच नाही आहेत. तो प्रश्न काय मार्गी लावू शकतो का आपण? 100% तोच देखील विचार आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये या ठिकाणी झालेला आहे, की हम्म. आपल्या शिरूर शहरामध्ये एक 4-5 शाळा आहेत आणि ते नुसते 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर अशा हा, पद्धतीने आपण शाळा ओळखल्या हा. जातात. तर त्या शाळांना देखील चांगल्या पद्धतीचं आपण एक नाव देऊ प्रत्येक शाळेला हम्म, हम्म. आणि नुसतंच नाव न देता तर शाळेची मी पाहतोय पहिली सर्व शिरूर शहरातील नागरिक ही मराठी शाळेमध्ये शिकत होते. बरोबर. पण आता कॉन्व्हेंट शाळा वगैरे असं तो ट्रेंड निघालाय. तर त्यामुळं आपली जी मराठी शाळा आहे, त्या ठिकाणी पटसंख्या खूप कमी होत चालली आणि त्या पद्धतीने म्हणजे त्यांची चूक नाही, की तेवढ्या तशी सोयी-सुविधा त्या ठिकाणी भेटत नाहीये. मग बरोबर. येणाऱ्या काळामध्ये आपण त्या शाळांमध्ये कशा पद्धतीने आपण सोयी-सुविधा उपलब्ध करू शकतो, हम्म, हम्म. त्याचा देखील आपण प्रयत्न करू आणि इंग्लिश मेन काय लोकं इंग्लिश मीडियममुळं तिकडे टाकतात. तर हा. आपल्याच शाळेमध्ये कशा पद्धतीने आपल्या इंग्लिशचं त्या ठिकाणी त्या मुलांना शिक्षण देता येईल, याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू. दुसरी गोष्ट नुसतं शाळेमध्ये शाळेत न टाकण्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी 7वी पर्यंतच शिक्षण आहे. हम्म, तर 10वी पर्यंत त्या ठिकाणी एक पोरांना कसं शिक्षण भेटेल? हम्म, हम्म. याचा देखील आपण प्रयत्न करू जेणेकरून पुढच्या शिक्षणासाठी त्यांना त्रास होणार नाही. आपल्या सोनाराळीमध्ये हनुमान मंदिराचा काही प्रश्न प्रलंबित आहे आणि सगळ्यात महत्वाचं, लग्न समारंभ जर करायचं म्हटलं तर एक सभागृह पण नाही. तर त्यासाठी काय आपण उपाययोजना करताय? आता हनुमान मंदिर हा त्या संबंधित प्रभागातील त्या राहणाऱ्या नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हम्म, आणि अनेक जण आणि आत्तापर्यंत बरेच वेळा प्रयत्न झाले, की हनुमान मंदिरचं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण करून करायचं आहे. हम्म, पण कारण प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी अडचण त्या ठिकाणी निर्माण झाली. हम्म. पण येणाऱ्या काळामध्ये त्या भागातील रहिवासी असतील, त्या भागातील मंडळाचे सगळे कार्यकर्ते असतील, या सर्वांना बरोबर घेऊन हम्म, त्या लोकांचे काही डोक्यात प्लॅनिंग असतील, मनामध्ये एखादी हनुमान मंदिर संदर्भातील ते प्लॅनिंग असतील. त्यासाठी आपण त्यांच्या विचारात घेऊन येणाऱ्या काळामध्ये त्या हनुमान मंदिराचं कशा पद्धतीने सुशोभीकरण करता येईल, याचा देखील आपण येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे. बरोबर. दुसरी गोष्ट हनुमान मंदिराचा परिसर हा खूप मोठा आहे आणि त्या हनुमान मंदिराच्या परिसरामध्येच आपण चांगल्या पद्धतीचा सभामंडप त्या ठिकाणी उभारू शकतो. मग येणाऱ्या काळामध्ये त्याचा देखील आपण विचार करू. बरोबर. बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे का, नगरपालिकेतले असे अनेक प्रश्न असतात. तिथं नागरिकांना जावं लागतं पण ते प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत. अशा वेळेला काही कमिशन एजंट असतात. तर त्याच्यावरती काय करता येईल आपल्याला? नाही, हा तर खूप मोठा मुद्दा आहे. कारण काय झाले, आता नगरपालिका खूप लांब गेली आपली हा. शिरूर शहराच्या मध्यभागापासून हम्म, आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी जाण्यासाठी खूप त्रास होतोय. हम्म, हम्म, तर याच्यासाठी आपण एक माझ्या डोक्यातली एक कल्पना आहे, हम्म, की येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस मी निवडून येईल, हम्म, तर माझ्या प्रभागातील लोकांसाठी हम्म, मी एक मोफत अशी रिक्षा त्या ठिकाणी ठेवणार आहे, की हम्म. त्यांना त्या ठिकाणी जायला यायला गाडी त्या ठिकाणी उपलब्ध होईल. बरोबर. आणि म्हणजे खूप मोठं काम असेल तरच त्या ठिकाणी ती रिक्षाचा हे उपयोग होईल. नाही तर माझ्या भागामध्ये मी ज्या ठिकाणी माझं ऑफिस असणार आहे जे, त्या ऑफिसच्या माध्यमातूनच आपण त्या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न तिथेच आपण सॉल्व्ह करणार आहे. हम्म, हम्म, हम्म. जास्त प्रयत्न असा आहे की तिथेच आपण सॉल्व्ह करू. बरोबर, आणि जर बरोबर. खूपच अडचणीचा विषय असेल, मोठा विषय असेल, तर त्या ठिकाणी आपली त्या ठिकाणी रिक्षा असेल, एक फोन केला की तुम्हाला त्या ठिकाणी रिक्षा उपलब्ध होईल. ती ठिकाणी नगरपालिकेत आपण घेऊन जातील. तुमचं काम केल्यानंतर आपण परत पुन्हा एकदा तुम्हाला घरपोच त्या ठिकाणी सोडलं जाईल. आपला प्रभाग जो आहे तो आहे मुख्य बाजारपेठेमध्ये. अडचणी अशा होतात, बाहेर गावातून येणारा वर्ग जास्त आहे, खास करून महिला खरेदीसाठी वगैरे येणं. तर त्यांच्या सुरक्षेचे मोठे प्रश्न आहेत आणि चोऱ्या-मारांचं प्रमाण जास्त आहे. याच्यासाठी काय करताल? आता म्हणजे बाहेरगावाहून म्हणजे शिरूर शहर हे 3 तालुक्याला जोडलेलं शहर आहे बरोबर, बरोबर. आणि त्यामुळं श्रीगोंदा, पारनेर आणि शिरूर या हम्म, तिन्ही बाजूच्या लोकांना या ठिकाणी मार्केटमध्ये यावं लागतं. बरोबर.
त्या ठिकाणी सुरक्षित म्हणजे आम्ही जाणवलेला एक प्रामुख्याने विषय आहे, की शिरूर शहरामध्ये त्यांना जेंट्स आणि लेडीज या दोघांना देखील चांगले असे वॉशरूम त्या ठिकाणी कुठेच नाहीये. संडास बरोबर. बाथरूमची सोय मुद्दा नाहीये. मोठा आहे. त्याच्यामुळं मी याच्यावर देखील गेले 2014 पासून त्या ठिकाणी लढतोय. हं, अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील आजतागायत कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी शौचालयाचा विषय त्या ठिकाणी मार्गी लागलेला नाही. म्हणून हं. प्रामुख्याने आपण निवडून सभागृहामध्ये गेल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर घेऊन स्वच्छतागृह कसं निर्माण करता येईल असे याचे प्रयत्न करणार आहे. मुद्दा तोच राहिला, की महिलांच्या सुरक्षेसाठी म आपण काय उपाययोजना करणार? महिलांच्या सुरक्षेसाठी प्रामुख्याने सर्व शिरूर शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कसे बसवता येईल यासाठी आपण प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त पोलिसांचं त्या ठिकाणी वावर कसं आसपासच्या एरियामध्ये मार्केटमध्ये राहील हं. याच्यासाठी देखील आपण पोलीस स्टेशनशी संपर्क करून त्या ठिकाणी आपण ती योजना राबवू. प्रभागातल्या रस्त्यांबद्दल काय सांगाल? प्रभागामधील रस्त्यांची सातत्याने दुरवस्था होत असते. हो. तर तो रस्ता येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने उत्तम क्वालिटीचा आपण त्या ठिकाणी निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न करू आणि हं. आत्ताच्या गेल्या मागच्या याच्यामध्ये रस्ता करत असताना त्या ठिकाणी ड्रेनेज केली होती तयार हां. ते अशी वर खाली केली होती. ओके. म्हणजे मधीच वर आहे एखादं ड्रेनेज मधीच खाली आहे. हां. त्यामुळे गाडी चालवण्यासाठी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना वगैरे सर्वांना खूप त्रास होत होता. ओके. तर हां. ते रस्ते एकदम सुरळीत कसे तयार होतील हं. यासाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू. मुलं आता तुमच्याकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहतात. एक तरुण तडफदार नेतृत्व आज नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागामध्ये येणार आहे, ह्या अपेक्षेने आहे. तर हे सगळं पाहत असताना मुलांच्या रोजंदारीबद्दल तुम्ही काय उपाययोजना करणार आहेत? आता शासनाच्या अनेक योजना त्या ठिकाणी येत असतात. त्यामध्ये आता प्रधानमंत्री पीएमजीपी आहे हं. आणि सीएमजीपी बरोबर. हे 2 योजना अशा आहे जे आणि मुद्रा योजना होती मध्ये. ओके. तर त्या माध्यमातून आता शासनाच्या अशा खूप योजना आहे. अण्णासाहेब पाटीलची योजना आहे. हं. अशी भरपूर योजना आहेत की ओके. शासन हां. रोजगारासाठी निर्मितीसाठी त्या ठिकाणी हे असते कटिबद्ध असते. पण त्या योजना आजपर्यंत कुठल्याही नगरसेवकाने त्या ठिकाणी शिरूर शहरामध्ये आणलेल्या नाही आणि त्याची अंमलबजावणी केली नाही. बरोबर. तर येणाऱ्या काळामध्ये शासनाची योजना लोकांपर्यंत कशी पोहोचतील हं. याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये केला जाईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती त्या ठिकाणी करू आणि अनेक या ठिकाणी शिरूर शहरामध्ये चांगले शिकलेले विद्यार्थी आहेत. पण शिकलेले असून सुद्धा एमआयडीसी जवळ असून सुद्धा त्यांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं बेरोजगारी वाढली आणि इतर गोष्टी त्या ठिकाणी घडत आहे शिरूरमध्ये. तर जे शिकलेले तरुण आहेत, सुशिक्षित, त्यांना या एम-आय-डी-सीमध्ये चांगल्या पद्धतीचं स्थान कसं त्या ठिकाणी देता येईल, त्यांना चांगल्या पद्धतीची नोकरी कशी उपलब्ध करता येईल. तर यासाठी वरच्या वरिष्ठ पदाधिकारीसोबत आणि मंत्र्यांसोबत त्या ठिकाणी चर्चा करून शिरूरच्या स्थानिक रहिवासी मुलांना कशा हं. पद्धतीने नोकरी त्या ठिकाणी उपलब्ध करता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल. नगरसेवकाची तुमच्या मनात व्याख्या काय? हा माझा शेवटचा प्रश्न. नाही, मी आजपर्यंत अनेक नगरसेवक पाहिलेत, की ते इलेक्शनच्या काळामध्ये सर्वांकडे येतात, हात जोडतात, पाया पडतात. पण पुढच्या काळानंतर ते कधीच त्यांना उपलब्ध होत नाही. हं. तर ही व्याख्या आपल्याला बदलायची येणाऱ्या काळामध्ये हं. आणि मी असं नगरसेवक करून देईन म्हणजे असं नगरसेवक बनवून दाखवेल, की जो सातत्याने लोकांच्या संपर्कात असेल, लोकांच्या अडी-अडचणी सोडवेल आणि लोकांच्या अडी-अडचणी त्यांनी न सांगायच्या आधीच मी त्यांचे अडी-अडचणी सोडवल्या जाईल. बरोबर. आणि म्हणजे ही शिरूर शहरातील व्याख्याच त्या ठिकाणी बुजवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. बरोबर आहे. तर असे होते तुमच्या प्रभागातील नगरसेवक. तर तुमच्या हातात आहे येणाऱ्या मतदानाच्या टायमाला तुम्हाला नगरसेवक म्हणून केशवभाऊंना कसं पाहू वाटेल आणि तुमच्या प्रभागातले प्रश्न हे 100% सोडवतील याच्या सर्वातून तर तुम्हाला खात्री वाटते. पण पाहूयात होतंय काय नेमकं निकालाच्या दिवशी.